पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कसलं कमाल सुचलंय ना प्रभासला। हो ना। हा सुंदर लिहिलंय यार। हॅलो हाय मी आले। अरे तुम्ही असे नका बघू वीणाताईकडे। मी इकडे आले ना त्यात तिचा खरंच काहीच दोष नाहीये आणि माझं तर टेन्शन घेऊच नका तुम्ही। माझ्यामुळे ना कुणाला म्हणजे कुणाला काहीच त्रास होणार नाही नक्की। मी अगदी शहाण्या बाळासारखी तिकडे बसून राहीन। हे मात्र बरोबर बोललीस हा। लहान मुलांनी शहाण्यासारखंच वागलं पाहिजे। लहान मा जीवाहुली मोठी तिची सावली। हो की नाही का संचिता? तुम्हाला विश्वास नसेल बसत माझ्यावर तर तुम्ही वीणाताईलाच विचारा ना ताई। हो म्हणजे उर्मी असं काहीच वागणार नाही ज्याचा तुम्हाला कोणाला त्रास होईल। आत्ता नाही होणार त्रास, पण एकदा की प्रभास आला ना की मग त्रास आणि ही दोन्ही सुरू होईल। ए हाय गाईज, सॉरी लेट झालाय मला खूप, पण लगेच सुरू करूया। आणि आज आपण जर रिहर्सल जास्त स्ट्रेच करूया। ओके सो सॉरी गाईज, सो सॉरी लेट झाला मला। मीना आपण थोडा वेळ वाया। उर्मी तू उर्मी तू 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 इथे काय करतेस? हाय कसा आहेस? आणि अरे मी इथे कशी म्हणजे जिकडे वीणाताई तिकडे मी। आणि तीच मला म्हणाली की तू आज आलीस तरी चालेल म्हणून मी आले। हो ही म्हणाली होती का? अच्छा, काल आमच्यात भांडण झालं म्हणून वीणा आज मुद्दाम उर्मिला सोबत घेऊन आलीये काय? प्रभास खरं तर मला तुझी माफी मागायची होती। खूप वाईट वागले आणि जे काही वागले ना त्याचा तुला खूप मनस्ताप झाला ना। हो खरंच सॉरी। आणि जोवर तू मला माफ नाही करणार ना तोवर माझ्या मनाला शांतीच लाभणार नाही। अरे खरंच सॉरी। तू 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 ना देशील ती शिक्षा मला मान्य आहे। मी ना सगळं काही का शिक्षा देऊ तुला सांग ना उर्मी। अगं तू एवढ्या मोठ्या मनाने माफी मागतेस, सॉरी म्हणतेस, यातच सगळं आलं ग। नाहीतर तुला माहितीये काही लोक ना सॉरी पण म्हणत नाहीत अगं। म्हणजे चुका स्वतः करतात पण सॉरीच्या अपेक्षा दुसऱ्याकडूनच करतात। उर्मी तुला एक सांगू, तुझा हा गोड चेहरा ना असा हिरमुसलेला ना चांगला दिसत नाही। आणि यापुढे तू मला कधीही सॉरी म्हणायचं नाहीस। कारण ना ते तुला सूट होत नाही। मी सगळं विसरलोय, तू पण सगळं विसरून जा। आणि हा एक गोष्ट लक्षात घे, आजपासून आपली कॉन्सर्ट होईपर्यंत मला तू रोज रिहर्सल हॉल मध्ये हवी आहेस। येशील ना? येशील ना? प्लीज नाही म्हणू नकोस। ये होईना बात। चला अजय। हे तर अगदी माझ्या मनासारखं झालंय। मला हेच हवं होतं। काय हो, काय झालं तुम्हाला? असे का बसलात तुम्ही? तब्येत ठीक नाहीये का तुमची?
अहो तुमच्याशी बोलते मी. काय? तब्येत ठीक नाहीये का तुमची? ठीक आहे. का? नाही, आज ऑफिसला दांडी मारलीत ना म्हणून विचारलं. मी सांगितलं म्हणून कधीही सुट्टी घेतल्याचं आठवत नाही हो मला. आणि आज चक्क स्वतःहून घरी थांबलात. मला एक दुसरं महत्वाचं काम आहे. कसलं काम? प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे असं काय गरजेचं आहे का? अहो तुमच्या काळजीपोटीच विचारते ना मी. माझ्यावर कशाला चिडताय? मी हॅलो शैलेशजी, मी मनोहरराव, मला पटकन शुभवार्ता देऊन टाका. तुमचं आणि प्रवासचं काय बोलणं झालं? हो, माझे कान तरसतायत हो ऐकायला हे. माफ करा पण मी नाही बोललो प्रभाशी. आणि मला वाटत नाही की मी पुढे त्याच्याशी बोलेन. काय? अहो मनोहरराव, अहो तुम्ही वचन दिलं मला, तसं विसरलात का? हो, पण मला तुमचं हे काम नाही करता येणार. नाही जमणार मला ते. मनोहरराव, शब्द फिरवताय तुम्ही. हे वागणं बरोबर नाही तुमचं. माझ्या खूप अपेक्षा होत्या तुमच्याकडून. अहो बोला ना. अहो हे बघा, काही काळजी करू नका. तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? मला तुमचं काम करता येणार नाही. मला नाही जमणार ते. आणि प्लीज यापुढे मला या कारणासाठी फोन करू नका. मनोहर राव, हे बघा, मला तुमचं हे वागणं पटत नाहीये. मला सांगा, तुम्ही शब्द पाळण्याच्या बाबतीत आत्ताच असे झालायत का पहिल्यापासून असेच आहात? नाही म्हणजे दिलेला शब्द न पाळणं हा स्वभाव आहे का तुमचा? माझा फोन कट केला, ह्याची ही हिंमत. स्विच ऑफ केलाय? नेमकं काय झालं असेल याचं? हा काम करणार आहे का नाही? कोणाशी बोलत होते हे? आणि कोणतं काम करायला जमणार नाही असं म्हणत होते? पैसे देऊन कोणी बँकेचं कुठलं काम करायला सांगत नसेल ना त्यांना? आता मलाच ह्यात लक्ष घालावं लागेल. ते तर काही सांगणार नाहीत मला. आणि कोणी पैसे दिले तर स्वतःहून घेणार सुद्धा नाहीत. आता मलाच शोधून काढावं लागेल हे कोणाशी आणि कशाबद्दल बोलत होते. हॅलो गाईज, मी आहे प्रभास सदावर्ते. आणि मी आहे उर्मी मनोहर जोगळेकर, म्हणजेच तुमची लाडकी उर्मी. येस येस, तुमची आणि सगळ्यांचीच लाडकी उर्मी आणि मी आज आमच्या बँडची म्हणजेच संगीत माफियाची ओळख करून देणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्यात सिनियर मेंबर पासून, म्हणजेच अंकल. तर येस, हे आहेत प्रवीण भंडारी, आमच्या बँडचे सगळ्यात सिनियर मेंबर. आमच्या कॉन्सर्टचं बॅक स्टेज आणि आमचा अख्खा बँड हेच सांभाळतात. काय करतोयस प्रभास? अरे काय करतोयस म्हणजे काय? अरे आपल्या कॉन्सर्ट नंतर आपल्याकडे काही स्वीट मेमरीज नको का? हा काय कर. नमस्कार नमस्कार वा, वा, नमस्कार. मी प्रवीण भंडारी. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तर नेक्स्ट मेंबर इज संचिता, म्हणजेच उभा डोसा. नमस्कार. हे सगळेजण मला उभा डोसा असं म्हणतात, पण माझं खरं नाव संचिता पाटील असं आहे. पण तुम्ही मला उभा डोसा म्हणू शकता. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. मला तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की ही जी व्हिडिओ घेणारी गोड मुलगी आहे, तर ही व्हिडिओ बनवण्याची संपूर्ण आयडिया हिचीच होती. थँक्स अ लॉट उर्मी. म्हणजे तू नसतीस तर हे कधीच शक्य झालं नसतं. तर या स्वीट चार्मिंग गर्ल सोबत आपण आपल्या आणखीन काही बँड मेंबरची ओळख करून घेऊया. तर
नेक्स्ट आहेत अजय. अजय, कम ऑन अजय. अजय मेरे भाई, कम ऑन. अजय अजय अजय. अजय पोद्दार. अजय. Oh wow, wow, what an energy my boy, what an energy. We love you अजय. आता आपण वळणार आहोत आपल्या नेक्स्ट मेंबर कडे, म्हणजेच कॅश. ही आमच्या बँडची फिमेल लीड सिंगर आहे. तर कॅश, कम ऑन. हॅलो गाईज. सो दिस इज कॅश, म्हणजेच करिश्मा गुप्ते. जी सगळ्यांनाच खूप ते. जस्ट किडिंग गाईज. तर आता आपण आपल्या बँडच्या नवीन मेंबरला भेटणार आहोत. तर ही व्हिडिओ घेणारी जी सुंदर मुलगी उभी आहे, तिची ही बहीण आहे. हिचं नाव आहे वीणा. तर ही अत्यंत तापट स्वभावाची वीणा. तापट जरी असली तरी तिचा आवाज अत्यंत गोड आहे. तरी नमस्कार, मी वीणा अभ्यंकर. तर आपल्या सगळ्यांची ज्यांनी ओळख करून दिली आहे त्यांची सुद्धा खास ओळख व्हायला हवी की नाही? नक्कीच नक्कीच. तर हे आहेत मिस्टर दुधाची ॲलर्जी. तर मिस्टर दुधाची ॲलर्जी, तुम्हाला दुधाच्या पदार्थांचा त्रास होत असतानाही तुम्ही ती खीर का खाल्ली हे आम्हा सगळ्यांना जाणून घ्यायचंय, हो की नाही? हो 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 म्हणजे काय, कळलंच पाहिजे. आता बोल. बोला. हा. येस, मी ती खीर खाल्ली कारण जर मी ती खीर खाल्ली नसती तर कुणाला तरी राग आला असता आणि त्या व्यक्तीचा मूड क्रँकी होऊन ती गाल हुप करून बसली असती म्हणून. अच्छा, हो का? बर. तुम्ही एवढा विचार केला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. झालं तुझ्या मनासारखं झालं? मी काय केलंय? ए ते जरा आम्हाला जरा एका कामासाठी जायचंय, जरा जाऊन येतो. कुठे? अरे पण मग मी काय करायचं तोपर्यंत? हां, तू एक काम कर. हे आमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना, तर त्यांचा सुद्धा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनव, ठीक आहे? हे ड्रम्स आहेत, ह्यांना मी ड्रमोदर म्हणतो. चल बाय. काय करतोस? कुठले अजय, काय चाललंय तुझं? हा, इथे का आणलंयस मला? तुला जे काही बोलायचं होतं रिहर्सल हॉलमध्येच बोलायचं ना. काय गरज होती इथे आणायची? हे बघ अजय, आय ॲग्री. आता मी तिला भडकवलं, पण ट्रिगर तिने केलंय. कालही माझी चूक नव्हती, आजही नाहीये. त्यामुळे मी का जाऊ स्वतःहून तिच्याशी बोलायला? कारण मेरे भाई, प्रेमात इगो नाही, आपला माणूस महत्वाचा. आपण त्याला जपायचं. प्रभास, एक पाऊल मागे ये, तुझं नातं 4 पावलं पुढे जातं की नाही बघ. चल जा. वीणा, काय आहे? तुमचं चिडून झालंय की अजून काही बाकी? आय एम सॉरी. हे बरं आहे, आधी चुकीचं वागायचं आणि मग सॉरी. एक मिनिट हा. सुरुवात कोणी केली आधी? तू. मी सुरुवात केली? हो, ऑफकोर्स. उर्मिला सोबत आणण्याची काय गरज होती? का आणलंस तू तिला? मी अजिबात आणलेलं नाही. तिला तुमची माफी मागायची होती आणि इथे येण्यासाठी तिने अक्षरशः लोटांगण घातलं होतं माझ्यासमोर. तिचा हट्ट होता इथे यायचा, पण आतमध्ये तुम्ही जे काही वागलात ते मुद्दामच होतं ना. हो, मी मुद्दाम केलं. का?
कारण मला तू चिडल्यानंतरचा तुझ्या नाकावरचा राग बघायचा होता म्हणून. बघू बघू. काय गरम झालं यार नाक तुझं. चटका बसला ना मला. आता गार वाटतंय. वीणा वीणा ए वीणा ऐक ना, मी काय म्हणतो, आता नको ना आपण हा विषय अजून ताणायला. हा, मी सॉरी म्हटलं की नाही तुला? हा, स्वतःहून आलो सॉरी म्हटलो, हो की नाही? वीणा प्लीज. ठीक आहे, केलं माफ. आणि खरं तर माझी सुद्धा थोडी चूक आहे, त्यामुळे सॉरी. शी, याला काय अर्थ आहे? हा, हेच जर तू तुझ्या नेहमीच्या स्माईल सकट बोलली असतीस तर काय हरकत होती सांग मला. पण नाही. ऐका ना, माणसाला जर समोरून एखादी गोष्ट मिळत असेल ना तर ती निमूटपणे स्वीकारायची असते. जास्त अपेक्षा ठेवल्या ना तर हावरटपणा म्हणतात त्याला. नाही नाही, छे छे. अपेक्षा आणि स्वप्नांना कधीच मर्यादा नसाव्यात. हे तुमचं वैयक्तिक मत आहे, ते तुम्ही असं कुणावरही लादून चालत नाही. नाही हा, मी कधीच कुठलीही गोष्ट कुणावरही लादत नाही. मी ना हसू 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 नको, हसण्याचं काही कारण नाही. मी कन्व्हिन्स करतो डायरेक्ट. हो, कन्व्हिन्स दिसलं, ते कळलं मला. किती कन्व्हिन्स केलं ना मला. कशाला भांडायचं आधी? नाही काय आहे ना, मला असं वाटतंय की तुमचा हा वाद नेव्हर एंडिंग आहे. सो आपण इथे जरा इंटरव्हल घेऊ आणि पुन्हा रिहर्सल हॉलला जाऊया का? नाही, कारण कोणत्या तरी एका व्हिडिओमुळे ना आपला खूप वेळ गेलाय. सो जरा रिहर्सल सुरू करूया प्लीज. चला. एक मिनिट. ये इकडे चल. प्रेमात पडायचं असतं तर मग माणसं एवढी भांडतात का? झेपत नसेल तर प्रेम करू नका. स्टे सिंगल, सिंपल. तर हा आहे ड्रम सेट. नाही, द्रमोदर. हा, बोल. ही स्टुपिड उर्मी एवढी स्टुपिड सारखी का वागते? अगं बालवयात असंच वागणार ना. जाऊ दे, तू लक्ष नको देऊस. थोडा वेळ खेळू दे तिला. तर हा आमचा द्रमोदर. प्रभास, प्रभास, हे बघ, मी ना पुढचा पण व्हिडिओ बनवलाय. कसा वाटतो एकदा बघून घे ना. आपण ना एक काम करूया प्रभास, हे सगळे व्हिडिओ ना असे एकत्र करू, ते एडिट करूया आणि सगळ्यांच्या इंटरनेटवर टाकून देऊ. म्हणजे कसा व्हायरल होऊन जाईल ना व्हिडिओ. उर्मी, मला या सगळ्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आपली कॉन्सर्ट चांगली झाली, आपल्या सगळ्यांचे परफॉर्मन्स, त्यानंतर आपल्या सगळ्यांची गाणी लोकांना आवडली, लोकांचे रिस्पॉन्स चांगले आले, तर ते आठवणीत आपल्या कायमचे कोरले जाणार आहेत. सो हे सगळं करण्याची काही गरजच नाही आहे. अगं अरे पण तूच मगाशी म्हणालास ना मला की चांगली आयडिया आहे. मी खोटं बोललो अँड आय एम सॉरी फॉर दॅट. ॲक्च्युली मला कुणाला तरी कशाची तरी जाणीव करून द्यायची होती म्हणून. अरे मला माहिती होतं आधीपासूनच. हा म्हणजे मला अंदाज होताच, म्हणूनच तर मी तुझ्या बोलण्याला दुजोरा दिला ना. आणि मला माहिती आहे ना तुझ्यासाठी गाणं आणि तुमच्या सगळ्यांची कॉन्सर्ट केवढी महत्वाची, आणि त्या बाबतीत तू किती सिरियस आहेस माहिती मला. आणि मुळात प्रभास असा टाइमपास करणाऱ्यातला नाहीच आहे ना मुळी. त्यामुळे मला खात्री होती की तो हे जे काही वागतोय त्यामध्ये त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. माहिती होतं मला, मग मी पण जॉईन झाले त्याच्या प्लॅनमध्ये. आणि एका दिवसात माणूस इतका कुठे बदलतो. राईट. प्रभास सारखा तर नाहीच नाही. सॉरी. मी अगं तू का सॉरी बोलतेस ताई? अगं मी समजू शकते. अरे बरं, मला ना संगमनेरला जावं लागेल आत्ताच्या आत्ता. अर्जंट काहीतरी काम आठवलंय अगं मला. अगं पण तू
अगं मी जाईन, व्यवस्थित जाईन. बरं ठीक आहे, पोचलीस की मेसेज कर. हो हो नक्की. चला बाय, भेटूया. परत चल बाय. हे जे काही तुम्ही दोघं माझ्यासोबत वागलायत ना, त्याची परतफेड तुम्हाला करावीच लागेल. आणि ते करत असताना इतका इतका त्रास होणार आहे ना तुम्हा दोघांना की जगणं नकोसं वाटेल तुम्हाला.